समुद्रा मानात समुद्रा मानात समुद्रा। त्याचप्रमाणे सार्थकजी पाष्टे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तसेच चिंचवली गावचे सरपंच अंकुशजी मादलेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। विनायक पाष्टे पोस्टमन काका यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तसेच माझे बाबा भरगुराम नारायण लांबाडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तसेच अश्विनी रवींद्र मोरे कळवणी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तर नाच मंडळ आभारी आहे आभारी आहे आभारी आहे। तसेच सचिन दादा गुरव यांच्याकडून आमचे ढोलकीवाले दादा आशिष दादा पेडमकर यांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। नाच मंडळ आभारी आहे। तर बघा दुसऱ्या बारीला सुरुवात करते। स्वप्नील बुवा बाहेर या आणि माझी आता बारी नीट लक्ष देऊन ऐका। हा आता बुवा काय काय बोलून गेले कुठल्या धुपीत बोलून गेले ते त्यांना माहिती, पण त्यांना आधीच काय सांगायचंय? सुरुवात करण्याआधी प्रस्तावना ही मांडायची असते। चालून आलेली संधी कधी सोडायची नसते। जसा बुवाला रिस्पॉन्स दिला तसा मला पण तुमचा रिस्पॉन्स आला पाहिजे। हा तरच त्या बुवाला मी काहीतरी बोलू शकते। आहे साथ तुमची? मागाशी एवढ्या मोठ्याने बोलत होता, आहे तुमची साथ? अरे तुम्ही तुमच्या गावात एवढं मला जास्त प्रोत्साहन केलं पाहिजे। हा ह्या बुवांना आणि या बुवाच्या अंगात काय आहे ते तुम्ही बघितलं असं काय नाही हा बुवा सांगायचा। हा आणि बुवा काय बोलतात त्याच्यासोबत मला बाऱ्या करायच्या आहेत, अजून पुढे बाऱ्या करायच्या आहेत, त्यामुळे तुला जास्त काय बोलून चालणार नाही। पण बुवा तुम्ही जरी असं बोललात ना तरी मी काय म्हणाले? माझ्या गावात आले आणि माझं गाव चिंचवली आहे हे मला पण माहिती आहे। मला तुम्ही सांगू नका माझं गाव चिंचवली आहे, पण इथे ह्या गावात राहून मला आता जवळजवळ 7 वर्ष झाली। मग हे पण गाव माझंच झाले म्हणून म्हणाले की माझ्या गावात कार्यक्रम आहे, माझ्या गावातून तुम्हाला तुमची साडेशात गाडी नाही घरी पाठवेल। आणि नंतर घराचा विषय निघाला तेव्हा कोण काय म्हणता हिच्या घरात मी 7-8 दिवस राहून राहणार नाही का बुवा? माझ्या घरी तुम्ही 7-8 दिवस राहणार आणि हे मलाच नाही माहिती, काही यायचं आणि तू सांगायचं। हा तर बघा काय म्हणायचे? सुरुवात करण्याआधी प्रस्तावना ही मांडायची असते। चालून आलेली संधी कधी सोडायची नसते। सांगण्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी गोळीची असते। सांगण्याची सुरुवात कधी भांडायची तर कधी गोळीची असते। आणि म्हणून सांगते शाहीर वैद्य तुम्हाला बुवा अतिपातीपणा केला तर दुसऱ्या बारीत वेळ थोडायची असते। किती मिनिटाचे? त्यानंतर बुवा मला तुम्हाला फक्त एकच सांगायचंय, तुम्ही आधी श्रवण व्यवस्थित करा। गण ह्या त्या गणाला स्मरा, त्या गणाला जरा आडवं त्या गणापासूनच सुरुवात करा। हा आणि गणाची चाल आमचे जे बँजवाले दादा आहेत त्यांची फेवरेट चाल आहे कोणती? जा जगाला सांगा बाप माझा रामची हम भेट। काय हो तुम्ही चाल करताय ती चाल कशी? हा तर बघा ती चाल कशी थोडक्यात गावतात। ज्याच्यामुळे तुझी मान बर जान साऱ्याच केलंय बर। बुवा मला बोलतात ही पहिली 12 कडी शिकत होती आता जरा स्केल मध्ये आले। बुवा कोणाला सांगताय? हा हा स्केलचा ना बुवांना मी किती वेळा बोलले की तुम्ही आधी स्केल मध्ये या। बुवांच्या कलाकारांना मी खरोखर सांगते की ह्याला आधी स्केल मध्ये घेऊन घ्या। हा तर बुवा ती चाल कशी बघा? ज्याच्यामुळे तुझी मान भर जान साऱ्याच केलंय बर। निळ हातात झेंडा धर
विठ्ठलाला समजा बाप माझा रामची आंबेडकर. आता त्याच विमानात तुम्हाला कसे पाठवते ते बघा. म्हणून काय म्हणायचं कोणची गवळण होती तो 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 करी घोटाळा. पुढे आणखी काहीतरी बोल. त्यानंतर काय बोलतात भूक लागले घोटाळा भूक लागले घोटाळा सांगला कमीच बोलून गेले ना. वो गवळणीला पाठवून देते आणि तुम्ही जे शब्द बोललाय ते तुम्हाला जरी समजलं नसेल तरी मग ते शब्द तुम्हालाच लागले. हा तुम्ही त्यात मला काय बोललात ते मला अजूनपर्यंत काय समजलं नाही. ह्यांनी स्पष्टीकरण तर अजिबात दिलं नसेल. तर बघा गवळणीला पाठ कशी देते तो 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 काढा करी तो घोटाळा तो 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 काढा करी तो हा घोटाळा. नंतर बोलता बोलताय भूक लागले घोटाळा. म्हणून मला काय म्हणायचंय नाही देणार रे घोटाळा. तुला भूक लागली ना पण मला नाही द्यायचंय. नाही देणार रे घोटाळा आग लागू दे तुझ्याच ओठाला. भूक नाही देणार रे ओठाला आग लागू दे तुझ्याच ओठाला. बघा काय म्हणायचंय तुला भूक लागले पण मला द्यायचं नाही. तुला भूक लागली पण मला द्यायचं नाही. मग तुझ्या तोंडाला आग लागू दे असं बोलायचं. तुझ्याच ओठाला आग लागू दे. हो एवढाच विषय नाही तर कोण वाटत त्यांना काहीतरी वेगळं बोलते. हा म्हणून काय म्हणायचंय तो 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 करी तो हा घोटाळा तो 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 करी तो हा घोटाळा घोटाळा आग लागू दे तुझ्याच घोटाळा घोटाळा आग लागू दे तुझ्याच घोटाळा.
म्हणजे चिंचोली गावमध्ये माझे मामा प्रवीण चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि ते कार्यक्रम बघण्यासाठी त्यांना माझा शाही विमानाचा मुजरा त्याचप्रमाणे माझ्या आईचे वडील वसंतजी चव्हाण यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांना सुद्धा माझा शाही विमानाचा मुजरा त्याचप्रमाणे दयानंदजी पाशे या गावचे सरपंच तसेच संतोष लाड राजेश शिकवण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाच मंडळामध्ये आहे त्याचप्रमाणे विनोद मुकनाक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि अनंत मुकनाक यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाच मंडळामध्ये आहे हल्लीच्या जगाला जरी नवा माल पाहिजे हल्लीच्या जगाला जरी नवा माल पाहिजे पण तो माल वाहणारा असा एक माल पाहिजे आणि म्हणून बुवांनी जो पहिला आलं त्यानंतर बुवानीमध्येच राग छेडले त्यानंतर बुवानी ज्या चाली दिली नेते तर बुवांसाठी काय म्हणायचं बघा आवड मला ज्याची मी त्यालाच बघा काय म्हणायचं काय सांगू गंमत तुला रे गड्या वागतोस का तू असा रे वेड्या उगाच बडबड केलीच तर तुझ्यावली नवीन अरे कोपरी उगाच बडबड केलीस तर तुझ्यावली नवीन स्वर शिकवू नको रे गड्या स्वर शिकवू नको रे गड्या तू आहेस हे रवड्या आता हा मला काय बोलतो की तू बाराकडे वगैरे शिकून आले पण आधी बुवा तुझी स्किल नीट सुधार हा म्हणून काय म्हणायचं स्वर शिकवू नको रे गड्या तू आहेस हे रवड्या स्वर शिकवू नको रे गड्या तू आहेस हे रवड्या विनायकजी पाशे आता बुवा बारी करतायत ना तर बारीमध्ये बुवा काय बोलतात की ह्या बाईचं लग्न लवकर होणार हा बुवा तुम्हाला माझ्या लग्नाची एवढी काय घाई आमचं लग्न झालेलं नाहीये पण ह्यांना माझ्या लग्नाची काय घाई काही समजत नाही हा आणि त्यानंतर अजून
आता मी तुम्हाला सांगते, बुवांचा पर्सनल विषय काय मला माहित नाही, पण बुवा जर तुमची गर्लफ्रेंड असेल, आहे की नाही मला माहित नाही, पण जर ह्याची गर्लफ्रेंड असेल तर आता हे मला बारी बोले, आता हा सीझन संपल्यानंतर ही बारी युट्यूबला पडणार आणि जर चुकून ही बारी बुवा तुमच्या गर्लफ्रेंडने जर ही बघितली तर तुम्हाला कुठे कुठे फटके देईल? अरे सोडते कोणी. आता तुझे हसत नसत ते मला नाही माहिती, पण हसू शकते पण अगोवाला लय असं आज बुवा खास शृंगार करून आले होते, झगमगाने माझ्याकडे बघा. तर बुवाने काय काय विषय मुलीवरून सांगितले. हा तर बुवा आता मला काय म्हणायचंय बघा, आत्ताची परिस्थिती, मी पण आत्ताची परिस्थिती सांगते. तर बघा काय म्हणायचं, नीट लक्ष द्या. अरे एकीला करतो हाय बघा, सांगा आहे बोरीला बोर पिकलाय, कोळूला बघून म्यात पलाय. तर बोला काय म्हणायचंय, एकीला करतो हाय हाय, दुसरीला करतोय काय काय काय. अरे एकीला करतो हाय, दुसरीला करतोय काय काय काय. आता इकडे मुली पण आहेत, इकडे बरोबर आहे ना. एकीला करतो हाय, मग दुसरीला करतोय काय काय काय. आणि नंतर काय म्हणतो, कॉल करून हा म्हणतो काय, कॉल करून हा म्हणतो काय, आपलं तुला येईल काय, आपलं तुला येईल काय. एकीला करतो हाय, दुसरीला करतोय काय काय काय. बघा बुवा तुम्हाला काय बोलायचंय, तर मी आत्ताची परिस्थिती सांगते. आता कशी काही मुलं एकीला हाय करतात, एकीला बाय करतात, एकीला मेसेज करतात, दुसरीशी लग्न करतात, तिसरीशी पळून जातात, त्यांच्यासाठी विषय आहे. हा म्हणून काय म्हणाला, बुवांचं लग्न झालेलं नाही एवढं बुवा तुम्हाला बोलायचं नाहीये. म्हणून काय म्हणायचं, एकीला करतो दुसरीला करतोय काय काय काय, एकीला करतो हाय, दुसरीला करतो काय काय काय, एकीला करतो हाय, दुसरीला करतो काय काय काय, एकीला करतो हाय, दुसरीला करतो काय काय काय. कॉल करून हा म्हणतो काय, कॉल करून हा म्हणतो काय, तुला येईल काय, तुला येईल
दुसरीला करतोय बाय बाय बाय. बुवांना काय बोलायचं बघा. कारभारी दमान उद्या दमान उद्या दमान कमी झालं सामान उद्या दमान कमी झालं सामान. बघा बुवांना काय म्हणायचंय. अगदी विषय हा शास्त्रात आहे पण काय म्हणायचं त्यांनी लक्ष द्या. किती हलवतो दमान अंग भिजल त्याच घामान. किती हलवतो दमान अंग भिजल त्याच घामान. तरी हलवून काय उठत नाही. तुमचं आहे ना लक्ष. तरी हलवून काय उठत नाही. तो हातात धरून सामान. तरी हलवून काय उठत नाही. तो हातात धरून सामान. आता तुम्हाला काही बोलायचं नाही. बघा काय म्हणाले. किती हलवतो दमान. तो जो कुंभकर्ण आहे त्या कुंभकर्णाला 6 महिन्याची झोप आणि 6 महिन्याची जाग असते. तर तो कुंभकर्ण झोपलेला आहे आणि त्या रामाला मारण्यासाठी त्या कुंभकर्णाची गरज असते. आणि त्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी तो रावण त्याच्या सेवकांना पाठवतो आणि ते सेवक सगळे त्याला उठवतात. म्हणून काय म्हणाले. किती हलवतो दमान. हो दुसरं काही बोलायचं नाही. अंग भिजल त्याच घामान. तरी हलवून काय उठत नाही. आता एवढं सगळं करून सुद्धा काय काय प्रयत्न त्या सेवकाने केले तरी तो कुंभकर्ण काय जागेत ना उठला नाही. काय म्हणाले. तरी हलवून काय उठत नाही. तो हातात धरून सामान. हलवून काय उठत नाही. तो हातात धरून सामान.
बाईचं पर घेते हे लक्ष असू दे. त्याच्या आधी कोणा काय सांगायचंय आज या सामन्याची खरी मजा तुझ्या आणि माझ्या बारीत आहे कारण मी शक्ती आणि तुझी तुरा आपली बारी बघून सर्व रसिकजन मजा ही घेणार आहे आणि ही शक्तिवान वैदे ही शेळा वन साईड बाजी मारणार आहे. आई नाव तुझे घेता कंठ दाटून आहे. बघा हा विषय कसा आहे. ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा. ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा. पाणी नैनाने हा पाडा पाणी नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा. त्या दुर्योधनाने लक्षगृह मांडला होता त्या 5 पांडवांना मारण्यासाठी आणि तो लक्षगृह मोठा होता आणि म्हणून काय म्हणाले ओढे संसाराचा गाडा नाही विचार केला थोडा. पाणी नैनाने हा पाडा. तो लक्षगृह तो मोठा होता त्या 5 पांडवांना जो मारण्यासाठी बांधलेला तो लक्षगृह मोठा होता. पाणी नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा. पक्का म्हणजे तो वाडा मजबूत होता व एवढंच म्हणायचं. म्हणून काय म्हणाले पाणी नैनाने हा पाडा दिसे पक्का तुझा वाडा.
तर बघा अशा प्रकारे मी माझी ती दुसरी बारी संपवत आहे. बुवांना सुद्धा दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देते.